साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधाची संख्या वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यात सध्या सुरू असलेली रात्रीची संचारबंदी व शाळा बंदच्या निर्णयासह इतर प्रतिबंधात्मक उपाययोजनांना 14 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आणि पालिका प्रशासनाने रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी करण्यास प्रतिबंध असणार आहे। शिवाय सोलापूर जिल्ह्यात सर्व शैक्षणिक संस्था, प्राथमिक व माध्यमिक शाळा, 10वी-12वी वगळता महाविद्यालयांचे नियमित वर्ग तसेच खाजगी शिकवणी 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील सर्व अभ्यासिका व ग्रंथालय शासकीय नियम पाळून 50% उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे। त्यासाठी मात्र सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे। मंगल कार्यालय खुले अथवा बंदिस्त लग्न कार्यासाठी 50 लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे। ज्यांच्याकडे लग्न आहे त्यांनी पोलिसांचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे। सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार रात्री 11 पर्यंतच सुरू राहतील। सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धांवर 14 मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे। सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी रेल्वे स्टेशन, बसस्थानक, हॉस्पिटल, प्रार्थनास्थळे विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींना 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली। आम्ही जो रात्री वेळेला संचारबंदीचा आदेश काढला होता आणि कोरोनाच्या प्रादुर्भावाचा नियंत्रण ठेवण्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट आणि एपिक पॅन्डेमिक ॲक्टच्या अंतर्गत आम्ही आदेश काढला होता। 7 पर्यंत त्यांचा मुदत होता। आता तो 7 तारीखपासून आम्ही 14 तारीखपर्यंत त्या आदेशचा आम्ही आणखी 1 आठवडे एक्सटेन्शन करत आहे। त्यामुळे आम्ही सर्व नागरिकांना विनंती करू इच्छितो, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाचा नियम पालन करा आणि मास्क वापरावा आणि गर्दीमध्ये जात असताना सोशल डिस्टन्सिंग ठेवा, ही आमची विनंती आहे।